हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झटपट होणारी आणि तेवढीच चविष्ट अशी मुगाच्या डाळीची सुकी भाजी किंवा उसळ कशी करायची ते पाहणार आहे। ही तुम्ही झटपट बनवू शकता, एकदम मस्त होते, झटपट चविष्ट आणि तेवढीच कमी साहित्यात झटपट चविष्ट भाजी बनते। नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही मुगाची उसळ किंवा सुकी भाजी बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी एक मोठी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। मला जास्त जरा सुकी भाजी बनवायची, त्यामुळे तुमच्या अंदाजाने तुम्ही इथे मुगाची डाळ घ्या। इथे मोठी वाटी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ मी। आता त्यामध्ये भरपूर पाणी घालून मी ही अर्धा तास भिजत ठेवणार आहे। इथे बघू शकताय, पाणी मी स्वच्छ डाळ धुवून घेतली 2 ते 3 वेळा, त्यामध्ये असं भरपूर पाणी घातलेलं आहे। अर्धा तास मी भिजत ठेवणार आहे। अर्धा तास छान भिजते, तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर 15 मिनिटं ठेवू शकता। इथे बघू शकताय, डाळ छान अशी मऊसूद अशी भिजलेली आहे। अर्ध्या तासानंतर थोडंसं मी याच्यातलं पाणी काढून घेणार आहे, थोडं ठेवणार आहे। गरज वाटली तर आपण पुन्हा नंतर याच्यामध्ये वरून पाणी घालणार आहे, जास्त पाणी नाही घालणार। इथे बघू शकताय, डाळ भिजल्यामुळे जास्त शिजायला पाणी नाही लागत। इथे बघू शकताय, कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये थोडे जिरे आणि थोडे मोहरी मी घातलेले आहेत। मोहरी जिरे छान असे फुलले की त्यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची। कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा। इथे बघू शकताय, कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्ता पण चांगला मी परतून घेते। कढीपत्ता परतल्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे। इथे बघू शकताय, कांदा मी बारीक चिरून घेतलेले आहेत 2 कांदे, ते पण कांदे घातलेले आहेत। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय, कांदा मी इथे चांगला परतून घेणार आहे। कांदा आपल्याला सोनेरी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे, हलक्याशा सोनेरी रंगावर। इथे मी कांदा परतून घेते। कांदा परतल्याच्या नंतर मी थोडंसं लसूण पण घालणार आहे यामध्ये। इथे बघू शकता, या पद्धतीने मी कांदा परतून घेते। इथे बघू शकताय, सतत हलवत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। इथे मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे। हलक्याशा गोल्डन कलर कांदा आपला परतलेला आहे। आता त्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेते। तुम्हाला हवं असेल तर लसूण तुम्ही थोडासा कुटून घालू शकता। इथे मी कट करून घातलेला आहे लसूण पण चांगला 2 मिनिटं परतून घेतलेला आहे। त्यामध्ये आता सुके मसाले घालूया। इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर मी 1 ते 1.5 छोटा चमचा इथे धनेपूड घालते आणि इथे 1 ते 1.5 चमचा मी छोटा धनेपूड घातलेले आहे। आणि इथे लाल तिखट घालून घेते। छोटा चमचा 1 ते 1.5 घातलेला आहे, छोटा चमचा आहे त्यामुळे 1.5 चमचा घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता। आणि हे मिक्स करून घेते। आणि यामध्ये मी इथे बघू शकताय, गरम मसाला पण घालते, 1 छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे। छान चव लागते, या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा। इथे मसाले चांगले परतलेले आहेत, त्यामध्ये मी डाळ घालून घेते, बघू शकता इथे। आणि थोडंसं पाणी पण यामध्ये घालून घेणार आहे डाळीबरोबर। डाळ परतून घ्यायची व्यवस्थित अशी 3 ते 4 मिनिटं मी इथे डाळ परतून घेतलेली आहे। बघू शकता, एवढं पाणी मी घातलेलं आहे शिजण्यापुरतं थोडं। डाळ भिजल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही। मिक्स करून घ्यायची, यावर चवीनुसार मीठ घालायचं। व्यवस्थित असं परतून घेतल्याच्या नंतर मीठ घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, मी मीठ पण घातलेलं आहे। मिक्स करते व्यवस्थित असं आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घ्यायची, पण मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, मी झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिटानंतर बघा, झाकण ठेवल्यानंतर 2-3 मिनिटानंतर छान असं यातलं पाणी पण आटायला लागलेलं आहे आणि डाळ पण आपली थोडीशी शिजलेली आहे। खाली वर करायचं, असं मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं 5 मिनिटं, पण मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे, चेक करायचं आहे। पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं, यामध्ये शिंतोडा देऊन घ्यायचं। इथे बघू शकताय, 7 ते 8 मिनिटानंतर मी इथे थोडंसं वरून पाणी घातलं होतं, शिंतोडा दिलेला होता बघा। छान डाळ शिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय, कलर छान चेंज झालेला आहे आणि मऊसूद अशी आपली डाळ शिजलेली आहे, बघू शकताय। एकदम मऊसूद शिजलेली आहे, छान अशी आपली उसळ सुकी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही झटपट अशी भाजी बनवू शकता, छान चविष्ट भाजी होते। सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते
आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेणार आहे. छान भाजी तयार झालेली आहे. मिक्स करून मी गॅस बंद करून घेते. बघू शकताय झटपट अशी मस्त अशी चविष्ट आपली भाजी तयार झालेली आहे. मुगाच्या डाळीची सुकी भाजी किंवा उसळ तयार झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने कोणत्याही डाळीची सुकी भाजी किंवा उसळ बनवू शकता. याच पद्धतीने चविष्ट होते बघा, एकदम मस्त छान झटपट अशी ही भाजी तयार झालेली आहे. एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने मुगाच्या डाळीची इथे सुकी भाजी अशी बनवू शकता किंवा उसळ बनवू शकता. छान होते बघा, चपाती बरोबर गरम गरम भाकरी बरोबर मस्त लागते बघा, खायला छान होते बघा. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.